नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अर्चनाच किचनमध्ये। आज आपण करूया शेवग्याच्या शेंगांची भाजी। पण आजची ही भाजी मी थोडी वेगळ्या पद्धतीने करते, म्हणजे आपण काळ्या मसाल्यातली ही भाजी करत नाहीये, तर हिरव्या वाटणातली अशी ही भाजी आज आपण करतोय। आपल्याला हे वाटण करण्यासाठी अजिबात काहीच वेळ लागत नाही, त्यामुळेच ह्या भाजीला सुद्धा वेळ लागत नाही, अगदी झटकीपट होते। नेहमीप्रमाणेच माझी ही पण रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी दाखवलेली आहे, त्यामुळे तुम्ही लगेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर इथे तुम्ही बघू शकता एक पाव मी इथे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, पण मला एवढी भाजी करायची नाही आहे, त्यामुळे मी फक्त 2च शेंगा यातनं घेतलेल्या आहेत। 2 शेंगांचीच मी इथे भाजी करते आहे, कारण मी ही सकाळी टिफिनसाठी भाजी करते आहे, त्यामुळे टिफिनपुरतीच ही भाजी मी करणार आहे। बाकीच्या शेंगांची भाजी मी नंतर करेल। त्यामुळेच मी म्हटलं ही भाजी अगदी आपण सकाळच्या घाईगडबडीमध्ये सुद्धा डब्यासाठी करू शकतो, इतक्या सोप्या पद्धतीने आज ही भाजी मी तुम्हाला दाखवते आहे। काळ्या मसाल्यातली ही भाजी आपल्याला करायची असेल तर मसाला भाजायला वाटायला थोडा वेळ लागतो, पण ही भाजी आपण अगदी पटकन करू शकतो। तर त्यासाठी बघा मी इथे शेंगा आधी आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत, तर त्याचे हे जे आपल्याला शीर असते ती काढून घ्यायची आहे, ती याच्यासाठी की शेंगा आपल्या लवकर शिजतात त्यामुळे। तर आता ह्याप्रमाणे मी या सगळ्या शेंगा अशा चिरून घेते आणि अगदीच पूर्णच आपल्याला काढून नाही घ्यायचं आहे, तर थोड्याफार प्रमाणात काढून घ्यायचं आहे, शेंगा शिजायला सोप्या जातात त्याच्यामुळे। तर इथे बघा मी आता ह्या शेंगा अशा सगळ्या चिरून घेते। जेवताना आपल्याला या शेंगांमधला गर व्यवस्थित खाता यावा ह्याच्यासाठी मी अशा थोड्या लांब लांब ह्या शेंगा चिरून घेतलेल्या आहेत। खूप छान लागते चवीला ही हिरव्या वाटणातली शेवग्याच्या शेंगांची भाजी। तर इथे बघा माझ्या सगळ्या शेंगा चिरून झालेल्या आहेत। आता या मी स्वच्छ धुवून घेते एकदा, पाण्यात आपल्याला एकदा ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। हे बघा इथे मी पाणी घेतले आणि या शेंगा आता पाण्यामध्ये टाकून एकदा धुवून घेते आणि त्यानंतर आता आपल्याला या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत। शेंगा चांगल्या धुवून झाल्या आहेत, आता आपण या शेंगा शिजवून घेऊ। तर त्यासाठी बघा मी इकडे कढई घेतली आहे, त्यामध्ये ना आधी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आधी। इथे बघा अगदी थोडंसं मी इथे तेल घेतलेलं आहे आणि या धुवून घेतलेल्या शेंगा आपल्याला एकदा तेलावर परतून घ्यायच्या आहेत। तुम्ही ह्या पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची भाजी करून बघा, चवीतला फरक तुम्हाला नक्की जाणवेल। तर एकदा अगदी 1 मिनिटभर या तेलावर मी परतून घेते। डायरेक्ट पाण्यामध्ये शिजायला टाकण्याआधी ही प्रोसिजर एकदा नक्की करून बघा, चवीमध्ये खरंच फरक पडतो भाजीच्या। तर तेलावर छान अशा परतून झाल्या आहेत शेंगा, अगदी थोड्याशा वेळ मी परतून घेतल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला या शेंगांमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आता या पाण्यामध्ये या शेंगा चांगल्या मी शिजवून घेते। थोडंसं मीठ आपल्याला या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या शेंगा बेचव होणार नाहीत। या शेंगा शिजतायत तोपर्यंत आपण या भाजीसाठी लागणारं वाटण करून घेऊ। हिरव्या वाटणातली आज आपण ही भाजी करतो आहे, त्यासाठी बघा मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण आणि अद्रक इथे मी घेतलेलं आहे। आपल्याला आता हे सगळं मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। हे हिरवं वाटण आपल्याला आता करून घ्यायचं आहे। इथे आपला हा वेळ वाचतो, आपण जेव्हा काळ्या वाटणातली भाजी करतो तेव्हा आपल्याला सगळा तो मसाला भाजून घ्यावा लागतो, तो वेळ इथे वाचतो। तर इथे मी घेतलं आहे कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आणि अद्रक घेतलेलं आहे, आलं। आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। आता या वाटणामध्ये मी थोडेसे जिरे टाकून घेते आहे, अगदी थोडे जिरे मी घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर हे वाटण चांगलं वाटलं जावं यासाठी अगदी थोडंसं मीठ मी टाकून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे माझं वाटण तयार झालेलं आहे। अजिबात पाणी वगैरे न टाकता मी हे वाटण वाटून घेतलेलं आहे। वाटण होत होतं आपलं तोपर्यंत इकडे शेंगा पण चांगल्या शिजल्या आहेत शेवग्याच्या। आता हे शेंगा मी पाण्यातून बाजूला काढून घेते। हे पाणीच आपण भाजीसाठी वापरणार आहे, जेव्हा आपण आता भाजी करणार आहे तेव्हा हेच पाणी मी भाजीमध्ये टाकणार आहे। तर पाण्यातून सगळ्या शेंगा मी काढून घेतल्या आहे, तर आता आपण भाजी करून घेऊ। त्यासाठी बघा मी इथे कढई ठेवली आहे, त्यामध्ये आपण आता तेल टाकून घेऊ। तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तेल चांगलं तापू द्यायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे। मी इथे मोहरीच टाकली आहे फक्त फोडणीमध्ये, कारण जिरे आपण जेव्हा वाटण केलं त्यामध्ये घेतले होते, त्यामुळे मी जिरे टाकलेले नाहीत। मोहरी चांगली तडतडल्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ते वाटण आपल्याला फोडणीमध्ये आता टाकून घ्यायचं आहे। आता हे आपण वाटण सगळं कच्चं वापरलेलं होतं, कच्च्या मिरच्या, कच्चं लसूण आणि अद्रक, त्यामुळे आता आपल्याला ते सगळं तेलावर चांगलं परतून घेणं गरजेचं आहे। मिरची, लसूण, अद्रकचा कच्चेपणा जाईपर्यंत
तेलावर चांगलं हे परतून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि ही हळद पण आता ह्या सगळ्या वाटणामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेते. त्यानंतर आपण ज्या पाण्यामधून शेंगा काढून घेतल्या होत्या शिजलेल्या, त्या शेंगा आपल्याला ह्या वाटणामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि ह्या वाटणासोबत एकदा त्या शेंगा आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. बघा इथे वाटणासोबत मी सगळ्या शेंगा व्यवस्थित अशा परतून घेतल्या. सगळं ते वाटण आपल्या शेंगांना कोट झालेलं आहे आणि आता यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपण जे पाणी काढून घेतलं होतं ते पाणी टाकून घ्यायचं आहे. तेच पाणी मी इथे मिक्सरच्या भांड्यात घेतलं आहे, कारण यामध्ये आपण वाटण करून घेतलं होतं. त्यामुळे मिक्सरच्या भांड्यात मी पाणी घेऊन ते पाणी आता भाजीमध्ये टाकून घेतलं आहे आणि त्यावरून थोडंसं पाणी आपण इथे टाकून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित अशा ह्या शेंगा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या. शेंगा तर आधीच शिजलेल्या आहेत या. बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे. हिरव्या वाटणातली शेवग्याच्या शेंगांची भाजी आज आपण करतोय. छान असं आता भाजीला आपल्याला उकळून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं मी आता असंच या भाजीला चांगलं शिजवून घेते. चवीला खरंच खूप छान लागते ही भाजी. आता आपण या भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आपण वाटण करत होतो तेव्हासुद्धा मीठ वापरलं आहे, त्यामुळे त्या अंदाजानुसार आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे. आता मीठ मी व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घेतलं आहे. त्याचबरोबर आपल्याला आता याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. शेंगदाणे भाजून त्याचा कूट मी इथे करून घेतला आहे आणि तो कूट आता आपल्याला या भाजीमध्ये टाकून घ्यायचा आहे. कारण आपण या भाजीला कुठलीही ग्रेव्ही वापरलेली नाही आहे, त्यामुळे भाजीला दाटसरपणा येण्यासाठी दाण्याचा कूट इथे वापरणं गरजेचं आहे. आणि हा दाण्याचा कूटसुद्धा आता मी भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपली भाजी तयार झालेली आहे. अतिशय छान चवदार चवीची ही भाजी होते. भाकरीसोबत तर ही भाजी खूप अप्रतिम लागते. तर इथे ही शेवग्याच्या शेंगांची हिरव्या वाटणातली आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला आठवणीने लाईक करून घ्या. त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवर आज पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. तुम्हाला या चॅनलवर खूप छान छान रेसिपीज बघायला मिळतील. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.